जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सुभाष बागुल बहुरूपी पोलीस गेल्या 20 वर्षापासून आपल्या विनोदी कलेतून जगाचे मनोरंजन करीत आहे। मात्र आता ही कला बंद करायची आहे व मुलांना खूप शिकवायचं आहे असा ध्यास सुभाष बागुल यांनी घेतला आहे। वडिलांपासून बहुरूपीची कला अंगात असल्याने पोलिसाचा गणवेश परिधान करून दुकाने, कार्यालय व इतर ठिकाणी आपली विनोदी कला सादर करून मिळेल ते पैशातून आपले व आपल्या कुटुंबाचे पोटाची खळगी भरणाऱ्या या बहुरूपींना शासन देखील अल्पदराचा मानधन देत असल्याने बहुरूपीच्या मानधनात वाढ व्हावी अशी विनंती शासनाला करण्यात आली आहे। जगाला हसतमुख ठेवणारे बहुरूपींना राहायला देखील घर नाही, मात्र जगाला नेहमी हसतमुख ठेवण्याचा विडा या बहुरूपींनी उचललेला आहे। आपल्या विनोदी शैलीतून जगाला हसवणारे सुभाष बागुल हे आता आपल्या बहुरूपीची कला संपुष्ट करून मुलांना योग्य शिक्षण देऊन शिक्षित करण्याचा ध्यास बागुल यांनी घेतला आहे। बागुल यांच्या या निर्णयाला शासनाने हातभार लावावा अशी मागणी मीडिया लाईव्हच्या माध्यमातून बागुल यांनी केली आहे। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री। सब रजिस्टर ऑफिसर इथं पवार साहेब आहेत। जेव्हा एंट्री झाली माझी, म्हणलं तुम्ही ते अफरातफरी काय केली बोलले, त्या चौकशीसाठी मी आलो आहे आणि तुम्ही ते बोगस सह्या केल्या असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर आणलेली घालायची, गोळ्या घालायची आणि तुम्ही बेकायदेशीर काम। तर साहेब इतके घाबरले, साहेब मी काहीच केलं नाही म्हणे, माझा काहीच संबंध नाही। म्हणलं तुम्ही ते मागे काय घेतले, त्या चौकशीला आलो म्हणलं। आणि त्यांना असं वाटलं खरंच PSI आला, त्याच्यात गणवेश असा असला, PSI ड्रेस वगैरे, पोलीस गॉगल डोळ्यावर, नाव माझं सुभाष शंकर बागुल, बहुरूपी, महाराष्ट्र बहुरूपी, बिनपगारी फुल अधिकारी, दंगा पेटले का चालले घरी, का की आम्ही दंग्यात थांबत नाही। शासनाने असं सांगितलं जिकडं दंग्या तिकडं जाऊ नका, का की आमचं वय नाही मार खायचं, म्हणून PSI झालो। सध्या बदली इथंच आहे, तर साखरीच्या फुलाखाली। काय अडचण पडली तर मला फोन करा, 9866 3 बोकड्या 2 पाट हा माझा नवीन नंबर आलेला आहे। साहेबांना काही कमी नाही, 60 एकर कांदे कौलावर आहे, 40 एकर धाब्यावर आहे, आंब्यावर बोर केलेली आहे, 4 मोठे चुलीच जळतात। कांद्याला भाव मिळाले 35 रुपये क्विंटलने, ते पगार झाले नसल्यामुळं साहेब सध्या फिरतं पथक चालू आहे। साक्री पोलीस स्टेशनला नवीन PSI आलेलं आहे। साहेब अशी काही कडक खतरनाक साहेब आहेत, पुरा तालुका साहेबाला भेटतो पण घरची बाई भेट नाही। तर साहेबांचं बाईचं वजन जास्त पडतं म्हणून PSI घाबरतात। डायरेक्ट केस निर्दोष, काय अडचण पडली तर फोन करा मला। 40 तारीखला होती सकाळी पिस्तूल होता दिला साहेबांनी, योगेश गोळेने पण गोळ्या घेऊन गेले। त्यामुळं साहेबांनी नमस्कार, बिनपगारी फुल अधिकारी, काय अडचण पडली तर डायरेक्ट फोन करायचा मला। बहुरूपीयांचा नम्र विनंती। पण त्याच्यात आता एक माहिती असं सांगतो की राईनपाड्याला ती घटना झाल्यामुळं आमचा एक परिणाम असा होत आला, बहुरूपी ही कला आता लोप होत आली आणि या कलेला आता किंमत राहिली नाही शासनाने। आणि या बहुरूपी कला ही आमची लास्ट पिढी असल्यामुळं आमची ही कला फक्त आता बुडत चालली। आम्ही ही लास्ट पिढी आमची ही बहुरूपीची कला ही लास्ट पिढी आहे। आता ह्याच्यामुळं हा बहुरूपी व्यवसाय बंद करणार आहे। ह्याच्यापुढे आमच्या पोरांना शिक्षण होणार आहे, शिक्षणातून आम्ही त्या पोरांना शिकू आणि आम्ही जी कला केली, आज भगवानची कृपेने आम्ही शिकलो असतो तर आज ओरिजिनल कुठेतरी पोलीस राहिलो असतो। पण परिस्थिती नाजूक असल्यामुळं सर आम्ही ही कला टिकून ठेवली, पण ही लास्ट पिढी असल्यामुळं आता आम्ही ही 2-4 वर्षात कला बंद करणार आहे आणि ह्याच्यापुढे आमचे पोरं टोटल शिक्षणात जाणार की असं आमचा ही लास्ट बहुरूपी येते। काहीतरी शासनाने आमच्याकडं लक्ष द्यावं ही नम्र विनंती अशी की शासनाला आम्हाला घरं बांधून द्यावं की आज बी आम्ही झोपड्यामध्ये राहतो, कुटुंब आज बी आमच्या झोपड्यात राहता, आमच्या बाया मागून खाता, जशी मागं राईनपाड्याला झाली घटना तशी आता